मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता साईल ड्रायव्हर चिंद्रन यांचा गणा आणि मार्तंड कालुंद्रेकरांचा मार्तंड खूप छान गाडी पळाली या चिंचवलीच्या मैदानामध्ये आणि गुलाल घेतलेला आहे. साईल काय बोलशील, स्वतः तू गाडी पळवली, कसं काही नियोजन झालं होता? नियोजन आम्ही रात्री फोन केला होता आहे ना का आपण गाडी पळू, ते बोलले चालेल. त्याचं काही ना का आपण कधी पण बैल मागला कधी पण देतो तो, असा आहे त्याचा. बरोबर आहे. आणि गाडी पण पळवली, गाडी मैदानामध्ये जमून झाली का? नाव वगैरे काय होता? नाही, ते आले इचराला जमून झाली आमची शरद. काकडवालचा लंपी होता आणि मांगरुलचा लाडक्या होता पप्पू शेट. म्हणजे पप्पू शेटचा लाडकी आणि लंपी. हां, आणि स्वतः तुला गाड्या पळवता खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता मी मला वाटतं आता आपल्या चॅनलवरती 1 वर्ष किंवा 1.5 वर्षापूर्वी तुझी मुलाखत होती. हां. त्यानंतर गणाचा काय कसा काय म्हणजे संगोपन कसं झाला किंवा त्याचं नियोजन कसं झाला, किती गुलाल झाले आतापर्यंत? आत्तापर्यंत 11वा गुलाल आहे गणाचा. 11वा गुलाल आहे आजचा. 11 गुलाल झाले या सीझनला. या सीझनला, चालू सीझनला 11वा. आणि या नवीन वर्षाचे किती गुलाल? आता 2026 दुसरा गुलाल हा, दुसरा नवीन, गुलाल. 2026. आणि साथ दिली मार्तननी, काय बोलशील? मारतन दोन्ही गांधी पब्लिकनी ठाम पळतो. सेकंदाला गटाला सगळीकडे पळतो तो बैल. बरोबर आहे. आणि पैरा कोणी केला मग? पायरा मीच केला. त्याजण माझे संबंध चांगले आहेत पहिल्यापासून. म्हणजे मार्तनला पण तूच पळवता का? हा, मारतनला मी स्वतःच पळवतो. बरोबर. आता एक ड्रायव्हर असताना मला वाटतं तुला जास्त काही अडचण येत नसेल पैरा करायला का? तर तू स्वतः बैल पळवतोय आणि त्यानंतर तू सांगत असं सुचवत असेल बाबा हा बैल टाका, याला हा बैल टाका, आणि स्वतः तुझ्या बैलाला सुद्धा, काय बोलशील? मी कोणाचं जास्त बैल मागत नाही, कारण लोकांचा हेतू असतं का हा ड्रायव्हर कोणाचा जाऊन पायरा घेतो त्याचा बैल न पळता सुद्धा. कारण स्वतः कोणी बैल सांगितला का पळतो तर पळतो, असं असतं. बरोबर आहे. आता जी गाडी खालून ती गाडी पण छान पळवती, काय कौतुक करशील त्या गाडीचं पण? त्या गाडीचं पहिली गाडी ती लंपीनी गाडी, आमचा पायरा होता तो बंटीची, त्याची गाडी मारली भले. पण आम्ही त्याची गाडी आम्हाला परत विचारायला आला, त्याला वाटलं त्याची गाडी मारली म्हणून याची गाडी मारू. पण हा गाडी सोडणार नाही, त्याला माहित नव्हतं का गाडी काय येतो. बरोबर. त्याने गाडी मारली त्याची आणि सांगून झाली गाडी. हा, इचरून झाली गाडी. बरोबर. आणि कुठेतरी हाच खेळ पाहिजे, मैत्रीचा खेळ. आता तू स्वतः ड्रायव्हर असताना आज खूप सारे वर्ष गाड्या पळवतं, हो. कित्येक सारी बैला तुम्ही घडवली, आता काय बोलशील? तर मी असं कोणी बोलत नाही का मलाच बसवा गाडीवर. कोण बोलला का गाडीवर बस म्हणून ना, प्रत्येक मैदानात मी फक्त मोजून पाच गाड्या दाखलतो, याच्यावरती गाड्या हाकलत नाही. बरोबर. आज किती गाड्या गुलालामध्ये ठेवल्या? 3 गाड्या हाकल्या, 3 गुलाला ठेवली. याची एक झाली, एक आमच्या दुसऱ्या एक बैलाची झाली, आणि अजून 3 गाड्या गुलाला ठेवल्या मी. 3 गाड्या गुलालामध्ये ठेवल्या. आता ही जोडी जी पळाली, मग काय वाटतं तुला, पुढे पण पळवा का काय? हा, पुढे पण पळू, पण आता त्याला पैरा झालेला आहे. पुढच्या मैदानाला आम्ही हीच गाडी पळू. बरोबर. आणि आताच्या गाडीला साहिल मी भरपूर ठिकाणी बघतोय, एक वेळेला गाडी गुलाला झाली ना तर दुसऱ्या वेळेला शक्यतो त्या गाडीचा गुलाल पडतो किंवा काहीतरी नियोजन चुकतोय. त्याच्या मागे काय बोलशील तू? असा पैरा ना फोडायला पाहिजे, कारण कधी हा आजारी आहे तर कधी तो आजारी असणार आहे. कधी बैलाचं दुखा पण आपण सांगू शकत नाही ना. त्याच्यामुळं गाडी प्रेक्षकांच्या वाटली का गाडी पळते मग तीच पळवावी. बरोबर आहे. आता थोडक्यात मी मार्तन विषय पण त्याला दादांना विचारतो काय बोलतात ते. चला मित्रांनो, आपण विगरच्या मैदानाला मार्तनची मुलाखत घेतली होती, चांगली गाडी केली होती. आज गणासोबत पळाला आहे, आपण विचारूया काय बोलशील, कशी गाडी पळाली आजची? सुंदर गाडी पळाली. खालून ते पण टाकाटाकीत पळत होतं, वरती गाण्यांनी केला. बरोबर आहे. आणि जसं आता पब्लिकला भितरच पळतोय तुमचा मार्तन, त्या दिवशी मुलाखत झाली होती की कुठेतरी पैरं न देत आणि आम्ही वासरू घडवला आणि आता पैऱ्यांच्या मागण्या पण होतात, कसं काय? पायऱ्यांच्या मागण्या होतात, पण आता साईल ड्रायव्हर आमचा म्हणजे घरचाच ड्रायव्हर आहे, त्याने मागितला बैल तर त्याला देऊन टाकला. बरोबर आहे. पण आता मला वाटतं येणाऱ्या सीझनमध्ये मार्तन मला वाटतं अजून पुढे मोठी झेप घेणार आहे, कारण कुठेतरी त्याच्यामध्ये किती क्षमता आहे, काय वाटतं तुला? हो, चांगलं नियोजन करायचा प्रयत्न करू आम्ही पण लोकांनी पण बैल दिले पाहिजे. बरोबर. आणि अजून हा प्रश्न पण तुम्ही उत्तर दिलं तर मी याच्यावर अजून एक प्रश्न घेईन. बरेचसेच गाडा मालक आहेत, आता आपण त्या दिवशी घेतलो आणि प्रत्येक गाडा मालकाशी मी बोलत असतो, मोठा पैरा आम्हाला होत नाही, पण माझ्या माहितीने माझा एक्सपिरियन्स सांगते की तुम्हाला मोठं पैरा देणार नाही, कारण त्यांच्या गाड्या पळतात, ते काही गाड्या तोरत नाही. तर आता याच्यामागे एकच असा उद्देश असेल तुमचा, एखादा कधी तुम्ही जो अंधारात बैल असेल तो पळतोय, तो घेऊन तुम्ही ज्या वेळेला मोठी गाडी खेळून तिच्यावर विजय मिळणार ना, तुम्हाला स्वतःहून मोठ्या गाडा मालकांचं कॉल येते की आमच्यासोबत पळा, काय बोलशील मग? हो, आम्ही पण प्रयत्न करू. आता दोन नंबरचे 3 नंबरचे बैल घेऊन टॉपला जायचा. बरोबर आहे. आणि आता त्या दिवशी आपण विगरला पळालो, त्याच्यानंतर आज पळाला का? हो, आज पळालो. किती दिवस? 8 दिवस झाले ना? 8 दिवस झाले. 8 दिवसानंतर मला वाटतं शुक्रवारीच मैदान होता तो. हो ना, आज शुक्रवारी. आता पुढं कधी नियोजन करतात मग? पुढं आता बघू, विगरचंच मैदान आलंय.
रविवारी विगरचा आणि तुम्हाला कुठेतरी जवळ पण आहे तो. आता विगरच्या मैदानाची आता ज्या मैदानामध्ये मगाशी चर्चा ऐकली कुठेतरी मैदानाचं पाठीचं काम पण अजून केलंय असं ऐकायला आलं. आता तुमच्या टोळ्यात तुम्ही जवळात म्हणून ऐकायला आवडेल, काय वाटतं? काम तर केलंय पाठीचा, कारण की ती कमी पाठी म्हणजे जास्त शॉर्ट होती पाठी, ती आता ते लांब केली बरं. बरोबर. आणि तो मधला टेप होता तो पण काढून आता मध्ये उतर नाही राहिली ना पुढं. बरोबर आहे. बघा आता जे पण गाडा मालक विगरला ज्यांना कोणाला यायचं असेल ते येऊ शकतात. कुठंतरी दादानी स्वतः सांगितलं. आता मारतंडला तुम्ही भरपूर दिवसानंतर 8 दिवसानंतर पलवतात. मोठ्या नियोजनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2-2 दिवसाआड बैल पलवावा लागेल. मग त्यावेळेला तुम्ही कसं सज्ज असणार? ना आम्ही जर चांगलं पहिरं झालं तर आम्ही पळू बैल. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की चांगलं पैरं झालं तर नक्कीच पलू. या चिंचोलीच्या पाठीच्या काय सांगाल, म्हणजे असं विशेष काही गोष्टी तुम्ही काय सांगाल? इथं किती वेळा मारतण पलवलं? इथं जेवढ्या वेळा पळाला तेवढा उलट झालाय आमचा. तेवढ्या वेळेला गुलाल. बरोबर, म्हणजे तुमच्या आठवणी जोडलेल्या आहेत या. पहिला गुलाल आम्ही इथंच घेतलेला आहे. इथंच घेतलेला आणि कुठेतरी आज पण गुलाल घेतलाय. बरोबर आहे. तर सुट्टी ज्यांनी केली त्यांच्याविषयी काय बोलाल? मी स्वतः सुट्टी स्वतः तुम्हीच आणि गणाची पण सुट्टी त्यांचं ते सुट्टी मेकर आहे. बरोबर. आता दादानी सांगितलं कुठेतरी की पैऱ्यांच्या अडचणी आता या सर्व चालूच राहणार आहेत. आता मग कसं काय, ज्या वेळेला तुमच्याकडनं एखादा छोटा गाडा मालक म्हणजे वासरूवाला मागेल मग तुम्ही देणार का? कारण तुम्ही सांगता की आम्हाला मोठं पैरं व्हायला देऊ, आम्ही नक्कीच देऊ. आम्ही वासरा देतो बैल. फक्त आमचा बैलाचा असं आहे का बैल जर खालना निघला नाही तर वरती जरा मस्ती करतो बैल. बरोबर. आणि आता कुठल्या काही नियोजन पण झालं असतील, ते गुपित सुद्धा असतील, ते चांगलंच नियोजन केलं का याच्या पुढे पण? हो, चांगलंच नियोजन करायचा प्रयत्न करू आम्ही. बरोबर. पण बैल टाकायचा प्रयत्न करू चांगले. चला, तुम्हाला आजच्या या गुलालसाठी मी शुभेच्छा देतो आणि पुढची वाटचाल पण चांगली जावं या पण अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.